ते आम्हाला ठाऊक नाही. महाराज येतील, तुमच्याशी बोलतील. अरे पण तू असतोस ना इथे सतत, पहारा दे. त्यात तू त्यांचा जवळचा ना, म्हणे फार मोठे विश्वासू ना. आता म्हणे तुला बढती मिळणार आहे. महाराजांचीच कृपा, दुसरे काय. अरे 2 दिवस झाले आपल्या राणी सरकार स्वतः सहलीला गेल्या, त्या गेल्या, पण सोबत आमच्या बायकांना न्यायची गरज ती काय. राणी सरकारांची आज्ञा कोण मोडणार. घरात खाण्यापिण्याचे हाल सुरू झाले. चुकला बघा किती हा. अहो काय सांगू, मी चहा ठेवायला गेलो आणि चहा मध्ये चहाच टाकायला विसरलो. मग साखरेचा चहा प्यायचा ना. ती तरी कुठे टाकली. खरं चहा प्यायलो. अहो तुम्हाला सांगतो, काल मी भात बनवायला ठेवलेला कुकरवर, 4 तास झाले शिट्ट्या बंदच होईना. मग मी गॅसच बंद केलं आणि जेवायला बसलो, पण भातच करपलेला. खाणार शी. मी केलेल्या चपात्या तर वेगवेगळ्या राज्यांचे नकाशे दिसत होते. अहो हाल झाले आमचे हाल. आणि त्यात या मुलांचा गोंधळ तो वेगळाच. आमच्या घरात शी शू मलाच करावं लागतं. आता ते तुमचं तुम्हालाच करावं लागणार ना. माझी नाही हो, माझ्या लहान मुलांची. ओ बघा ना जरा, महाराजांना किती वेळ आहे ते. आजकाल जास्त उभारण्याला जमत नाही. माझी तर हाडच ठिसूळ झालीये. आजकाल परकीयांची आक्रमण कमी झाली, त्यामुळे तुमची कामेही संपली. हो ते आम्हाला शिकवू नका. आज जा. हा जातो जातो. गोप्या, अरे काय करतोय. घरी जा. सकाळपासून त्या मोबाईल वर आहेस. बाबा शांत बसा. अरे अरे पण जरा खाऊन तरी घे. आता येणार तेव्हाच मी जेवणार. बोलू नका. गोप्या, अरे 3 तास झाले खेळतोयस तू. आता फक्त 2 तास, मग जातो घरी. बाबा बाबा बघा ना, दीदी मला मोबाईलच देत नाही. हे बघा आमच्या सुकन्या. हॅलो. अरे सदा काय म्हणतोस. मला तू कॉलच नाही केलास. हो अरे तो 20 मिनिटांपूर्वी केलास. नंतर पण करायला हवा होतास ना. आधी बोलणं थांबव आणि माझ्याशी बोल. मी खूप घाईत आहे. मला खूप इम्पॉर्टंट काम आहे. खूप इम्पॉर्टंट. हा बोल रे सदा. काय म्हणतोस. कसा आहेस तू. काय मला तू कॉलच नाही केलास. हो हो अरे ते 20 मिनिटांपूर्वी सांगितलंस. कसा आहेस रे. आता कसा आहेस ते सांग. थांब सदा, इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी प्रॉब्लेम. मी बाहेर जाते आणि मग बोलते. आधी बाबा बाबा बघा ना, आता मी काय करू. आधी नंतर घे. अहो मी तेच विचारते. आधी खेळू की नंतर खेळू. मी तेच सांगतोय, आधी नंतर घे. ओ बाबा मी तेच विचारते. आधी खेळू की नंतर खेळू. तिच्या नंतर तू खेळ. आता कधी बोलणार. आधी मी खेळणार. इकडे बघा, तेच म्हटलं, माझी मुलं कुठे राहिली. बाबा बाबा एक फोन द्या ना. फोटो भारी आहे. पोच पाहिजे. हे घे सारंग घे. नवीन मोबाईल घेतलाय. पण जुना होता ना. पण तो तर किती जुना झाला होता. 6 दिवस वापरला मी. हो अगदी बरोबर सोना. म्हणूनच काल मी OLX वर विकला आणि Amazon वर घेतला. बघा हो, मला पण कोण घेतं का OLX वर. दीपू इथे सिंहासनावर बस ना. फोटो छान आहे. हो अरे थांबव. अरे उठा महाराज येतील. तुम्ही बाहेर जाऊन खेळा. चला आपण मागे जाऊया. धावताना काढ ना. आता असा काढ ना. कसा. खरंच आपली मुलं आळशी झालेत. या मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीच्या जमान्यात पालकांचं आणि सगळ्यांचं काही खरं नाही. होशियार, खडे रहो. महाराज येत आहेत हो. हे कोण आहेस तू.
सिंहासन आहे ते, चल चालता हो. सेवक कोण आहे? पकडा त्याला. अहो तुम्हाला सांगतो, एकदा माझे पाय दुखत होते, तर मी जरा काही सिंहासनावरती बसलो, असंच बसलेलो मी, तर महाराज आले आणि मला असं मारलं. मला काय मारतोयस? कसं मारलं? कसं मारलं? असं. अरे पण आहेस कोण तू? अरे ते आपले नाही सांगायचं नाही. बोला महाराजांविषयी बोला. आमच्या महाराजांबद्दल काय बोलायचं, एक नंबरच्या आळशी आमच्या महाराज. लढाईला एकदाही आमच्या बरोबर आले नाही, आणि लढाईला आले तर कधी जिंकले नाही. वरून खाऊन पोट वाटलंय त्यांचं. ढोल्या राजा, हारणारे राजे, आळशी राजा, घाबरणारे राजे. अरे काय बोलताय तुम्ही? गप्प बसा. ते आपले ते कोण? नाही सांगायचं नाही. बोला महाराजांविषयी बोला. अजून बोला. पण आपण ज्याच्याशी बोलत बसलोय तो हा पोटल्या आहे तरी कोण? तो तुमचा राजा आहे. राजा हो, आम्ही आहोत महाराज. अरे वेशभूषा बदलून आलो काय? आम्हाला विसरलात? आमच्याविषयी अभिमानाने बोलतात, अभिमान महाराज, आदराने बोलतात. आदर महाराज. ऐकला आदरणी, आणि ह्या लोकांनी सुद्धा ऐकला. महाराज कसा आहे? पोटल्या. महाराज कसा आहे? ढोल्या. महाराज कसा आहे? आळशी, कामचोर. हे बोलताय काय रे? अरे मला ढोल्या म्हणतोयस? मला ढोल्या म्हणतोय हा, मला पोटल्या म्हणतोय हा. वा रे वा. हे पहा, राज्यात व्यायामाचं महत्व कळावं. मोबाईलचा अतिवापर सुरू आहे, त्यामुळे राज्यात व्यायामशाळा सुरू करायच्या आहेत. हो चालेल. सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. चला, व्यायाम नंबर 1. कान पकडा. माझे नाही, तुमचे कान पकडा. चाऊ म्याऊ खेळताय हा? चला सर्वांनी हात वर, दोन्ही पाय वर. आता कसं वाटतंय? आपटल्यावर गार वाटत. पुन्हा एकदा व्यायाम घेऊ का? उठा. चला, पाय पकडा. ही गाढवं कधी सुधारणार नाही. ह्याला चांगली शिक्षा दिली पाहिजे. आता तुम्हाला पळण्याचा व्यायाम शिकवतो. पळा. असे गेम का खेळताय? तुम्हाला तुमच्या शाळेला सुट्टी लागली? अहो काका, आज मी एखादा स्कोर करणार आहे. तुम्ही काय खेळताय का? अहो काका, मी काही खेळत नाही. मग काय अभ्यास करताय? हो, मोबाईलवरचा अभ्यास. मोबाईलवर कसला अभ्यास? वया नाहीत? अहो शाळेत सुद्धा टॅब, कम्प्युटर यावरती जास्त अभ्यास घेतात. आज माझे डोळे खूप दुखतायत. मग नक्की चष्मा लागणार. माझ्यासारखा जाडविंगाचा. मग तुम्ही दुसरे खेळ का नाही खेळत? मैदानावर जाऊन घामाघूम होण्यापेक्षा मोबाईल मधले तेच खेळ खेळण्यात काय वाईट? शिवाय आपल्या राज्यात मैदानं तरी उरली आहेत का? अभ्यास शिकवणं वेळ कुठे मिळतो?
अरे मुलांनो, वेळ काढावा लागतो. हो हो वेळ काढावाच लागतो. आम्ही आलो. आम्ही पण आलो. अरे अरे मुलांनो, थांबा थांबा. हे काय, तुम्ही तिघेच आल्यात, राणी सरकार नाही आल्या? नाही ना, त्यांना नेहमी वेगळी एंट्री लागते. मला त्यांना स्पेशल एंट्री लागते. ओ तू जानू मानू जो कहता है बीबी तेरे हो लगता है सामे और सामे ऐसा में सामे जो कहती हूँ मर्द मेरा तो लगता है सामे और सामे तेरे पीछे पीछे चलो जैसे तेरे पीछे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चलो सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल कोई और सामे वो डगर जहाँ तेरी नजर ले जाए प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे. प्रधानजी, बोला राणी सरकार. राज्याची व्यवस्था कशी आहे? अहो काय सांगू महाराणी तुम्हाला, महाराज आले आणि असे तोकडे तोकडे गच्च गच्च कपडे घालून आम्हाला कसले कसले व्यायाम करायला लावत होते. आम्ही ऐकलंय महाराजांनी गावात व्यायामशाळा सुरू केली आहे. वा वा वा, तोकडे कपडे, गच्च कपडे. पण मला सांगा, आमचे महाराज त्या कपड्यात कसे दिसत होते? बुजगावण्यासारखे दिसत होते. आमच्या महाराजांना बुजगावणं म्हणता? तुम्ही बुजगावणं, अख्खा कुटुंब बुजगावणं आहे तुमचं. ओ राणी सरकार, माझे पिता आहेत त्यांना तुम्ही बुजगावणं म्हणताय? मग ते आहेत बुजगावण्यासारखे, म्हणून त्यांना बुजगावणं म्हणते. हा, अगं अगं, अशा भांडू नका. भांडू नका काय? तिला सांगा ना, मला कशाला सांगताय? तिला सांगा. ए अगं, तू भांडू नको. अहो, ती जरा वेडी आहे. ही विडीच आहे. ए कुणाला आडवली? तुला तुला तू वेडी. नाही, नाही, तू तू वेडी. वेडी. तू वेडी. तू वेडी. थांबा, मीच वेडा आहे, मीच वेडा आहे, मीच. पण तुम्ही भांडू नका. हा, म्हणे भांडू नका. पुन्हा जर बोलली ना, तिचे दातच घशात घालणार आहे मी. बरोबर आहे. अरे गप्प बसा. तुमचा आवाज बंद करा. महाराजांना बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. ए, काय बोलायचं ते मला सांग. सांगते ना. महाराजांना बोलवा. अगं हळू, कान ठेवायचे. बरं, एखादा फोटो आहे का महाराजांचा त्या गच्च गच्च कपड्यामध्ये? अहो फोटो नाही महाराणी, पण त्या गच्च कपड्यांमध्ये आम्हाला कसल्या कसल्या कसरती सांगत होते. शिट्टी वाजली की हात वर आणि शिट्टी वाजली की हात खाली. शिट्टी वाजली की हात वर, शिट्टी वाजली की हात खाली. अगं बाई, किती छान. शिट्टी वाजली का? शिट्टीचा आवाज. शिट्टी वाजली. शिट्टी वाजली. स्वारी आली, शिट्टी वाजली. स्वारी आली. होय, महाराज येत आहे. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता वही. ऐसा है कौन यहाँ मुझसे जो जीत सके है कोई, जो तो वो मैं हूँ. मुझसे बड़ा कोई है इस जहाँ में, अगर वो कोई निकलता मैं हूँ. मुझो पे धार रहे, हाथ में कुल्हाड़ रहे, युद्ध की पुकार रहे, करना न समझौता. ए बेटा ये मेरा अड्डा, ए बेटा ये मेरा अड्डा, ए बेटा ये मेरा अड्डा. बस,
काय ग बाय 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 बाय. हा काय प्रकार आहे? नाही यांचं समजू शकतो पण हे काय चाललंय तुमचं? महाराज हे चुकीचं आहे. तुम्ही त्यांना एक वाक्य दिलं मला नाही म्हणून बुवा बुवा बोलताय. धन्य. चला हे पहा मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. काय काय सांगायचं मी आता? काय सांगायचं? थांबा राणी सरकार, हे महाराज नाही आहेत. हे महाराज नाही आहेत. महाराज नाहीत. महाराज नाही आहेत हे. ए चलती महाराजांचे कपडे घालून आता दुसरा कोण आला? अरे तुम्हाला कळत नाही हे महाराज आहेत. मी महाराजांना चांगलं ओळखते. हो हल्ली महाराज गच्च कपडे घालून वेडासारखे इकडे तिकडे फिरत असतात. एक कानफळात देऊन तुझ्या काहीतरी बोलू नका. सांगांना मी आले. महाराज मी आले. निघाले फुलं पाखरू झाले. वेग पंखाना आला कसा. आग लागली पंखाना तुमच्या. मागे व पंख मागे घ्या. काय ग बाय 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 बाय. हे येणे ते सगळे कसं दिसतं ते? यांचं समजू शकतो. बाई 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 बाई. हे काय? बुवा 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 बुवा. असं नाही. पुण्यामध्ये एखाद्या वेड्यांचं दवाखाना आहे का? 4 जागा खाली असतील सांगा आम्हाला. हे कधी सुधारणार नाहीत हे. बरं हे काय वेळ महत्वाचा आहे. मी तातडीची सभा बोलवली आहे. कसली? तातडीची म्हणजे अर्जंट, अति महत्वाची. सगळ्यांनी आपल्या हातातले मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी या इथे ठेवायचे. ह्याच्यात काय? हे काय भिकाऱ्यासारखं? इथे ठेवायचे. ठेवा. ठेवावेच लागतील का महाराज? हे ठेव. ठेवा बरं. मोबाईल ठेवून झाले असतील तर विचारा. महाराज महाराज याचं काय करणार आहे? काय करणार आहे? आग लावणार आग. अरे बापरे. ही आग वेळी शांत केली पाहिजे. मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी आहे, त्यांना वाचवलं पाहिजे. मुलांनो या इथे, या इथे. तुम्ही सुद्धा तुमचे मोबाईल इथे ठेवायचे आहे. मी नाही माझा मोबाईल देणार. काय चाललंय? काय बोलतेस तू? हो ना, नवीन तर घेतलाय. मोबाईल ने म्हणजे खेळायचं जरी काय. मोबाईल मध्ये किती भारी भारी खेळ असतात. आणि अभ्यास सुद्धा मोबाईल वरतीच करतो. आम्हाला मोबाईल वर खूप शिकायला सुद्धा मिळतं. काय बोलले? सांग. थांब. काय बोललीस? पुन्हा बोल. आम्हाला मोबाईल वर खूप शिकायला सुद्धा मिळतं. कंटाळा आला की थोडंसं खेळलं की मजा येते. तरी सुद्धा तुम्ही मोबाईल ठेवायचे आहे. चला पटकन ठेवा. ठेवून झाले? झाले. चला मागे वा, मागे वा. झाले. हे बघा तुम्ही मोबाईल ठेवला. तुमच्याकडे मोबाईल ना? शाबाश. हे, शी. काय झालं? माझ्याकडे म्हणजे व्हायला म्हणजे या काय रे, काय झालं? ते खूप खाल्लाय ना म्हणून असा आवाज करतोस का? हा मोबाईल ठेव. हल. हा आता विचारा आणि ऐका मी काय सांगतोय ते. सांगा. हे बघा, आजपासून आमच्या राज्यात मोबाईलवर कायमची बंदी घालण्यात येत आहे. बंदी. हो. आणि मैदानी चॅम्पियन म्हणजेच मैदानी खेळ यांना आपल्या राज्यात बोलवलंय म्हणून सांगा. काय म्हणतेस? काय म्हणालीस? येऊ दे तर खेळ ना, बघतो आम्ही. काय बघणार आहेस? चुट्टू राजा साधी भोळी राणी लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी तरी कोड्या घामी डोळा पाणी तरी गाती लाडे लाडे उलू
मन जोडून हा बांधला हिंदोळा साठी गेली पाठी तरी वय वर्ष 16 राजा राणीची जणू आगळी चूक भूल जावी चूक भूल घ्यावी 7 जन्म राजा राणी परी साथ व्हावी काय झालं इकडे या. आता जायचंय ना आपल्याला प्लीज कम हिअर. अरे बापरे बोला डिअर मोबाईल नाही. नाही मोबाईल नाही नक्की नक्की मोबाईल वापरायचा नाही. ह्याला विचारा मोबाईल वापरायचा नाही 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 झुकेगा नाही साल. तू जानू वानू जो कहता है काही झालं तरी मैदानी खेळांना आपल्या राज्यात टिकाव लागू देता कामा नये. आपल्या मोबाईलवरील खेळ सर्वश्रेष्ठ ठरले पाहिजे. अरे पण तर तुम्हाला त्यांना पटवून द्यावं लागेल. तोच तर विचार करतोय. मैदानी खेळ आपल्या मोबाईलवरच्या खेळांसमोर आलेच पाहिजे. अगं पण काही खेळ असे आहेत जे मैदानी खेळ आहेत जे जगभर प्रसिद्ध आहेत. काका तुम्हाला माहिती आहेत का ते खेळ? एकच माहिती आहे क्रिकेट. अरे तो मैदानी खेळ कुठे आहे? तो खेळ तर आमच्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे. पण तो मैदानी म्हणून प्रसिद्ध आहे. ते आम्ही पटवून देऊ. मी सर्व माहिती घेऊन आले मोबाईल मधल्या सर्व खेळांची. टेम्पल रन, सबवे सफर हेच आपले खेळ जिंकणार. काउंटर स्ट्राइक, रेसिंग कार तर सारे जगात खेळतात. घाबरू नका, येऊ दे तर त्या खेळांना. ते हरतील, आपले खेळ जिंकतील. अरे पण त्यांना आधी येऊ तर द्या. अगं बाई अजून आले नाहीत का हे चॅम्पियन? कधी येतील हे खेळाडू आणि त्यांना मी कधी बघणार असं झालंय मला. कधी येतील? बसा खाली, बसा तुम्ही खाली. हो बाई मी सुद्धा कधीची वाट बघते. येणार कधी ते चॅम्पियन? मी सुद्धा त्यांच्या बरोबर खेळणार. हो मी सुद्धा. तू या कपड्यात खेळलीस ना तर तुमच्या दोघींचंही काही खरं नाही. का? तू कुठे पडशील सांगताच यायचं नाही. हा अगं त्यासाठी छोटे कपडे असतात, त्यासाठी भांडू नका ग. गच्च कपडे, छोटे कपडे. ही कशी दिसेल छोट्या कपड्यात, गच्च कपड्यात? काय गं अम्मा, कुठकुणाला म्हटले? काय तू 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 तुला तुला म्हणते. आणखी काय करते? येत आहेत हो. भांडतात ना हो त्या भांडतात ना हो. बायकांना एकत्र ठेवायलाच नको. हा भांडतोड भांडतोड सतत भांडतात. लोकल मध्ये भांडतात, बस मध्ये भांडतात आणि इथे भांडतात. हो हा बरं सगळे आले का सगळे? हा सगळे आलेत ना? तुमचे चॅम्पियन कुठे दिसत नाही? आमचे हे चॅम्पियन. हो चॅम्पियन कुठे हरवले? अगं बाई हरवले की काय? यांना काय झालं? हे वाईट वाटलं. हरवले हरवले हरवले. बस हा बाय 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 बाय. बुवा एकटा असून सुद्धा एकटाच. बस माझ्या हा मुलांनो सगळे मागे सरका पटकन मागे सरका. आलो आलो. या आले बघा कसे दिसतो आम्ही? 3 पावसाळी बेडूक. काय झालं? नाही वाईट वाटलं. बाय 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 बाय. दवाखाना लगेच मला सांगायचं नाटक संपल्यावर. हा चला सगळे आलेले आहे. मुलांनो तुम्ही तयार आहात का? हो आम्ही तयार आहोत. विनर विनर चिकन डिनर पबजी पबजी. सब्जी भाजी खायची म्हणतात. सब्जी सब्जी. मोबाईल मधला खेळ आहे तो. कळलं का पबजी? आय मीन पबजी. हो या इकडे या इकडे या. हा हे पहा चॅम्पियन आलेले आहेत. बोला. महाराज आम्ही तयार आहोत. बघतोच मी. बघूया मोबाईल
गेम सवा कोण टिकताय ते? अरे ते खेळ आहेत, मारामारी करायला नाही येणार आहेत. हा कुठला सुटला मारामारी करतोस तू? हा राणी सरकार काय ग? बाय 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 बाय. पत्ता लवकर पाहिजे. चला चॅम्पियन बोलवा. पहिला चॅम्पियन. पहिला चॅम्पियन हाजीर हो. बस इथे विरा. हे काय इथे इथे विरा नीट. हा बोला. आधी हे वरती करा. हा आता दिसताय तुम्ही. बोला. छान दिसताय. अगं काय हे तुझे कपडे? छोटे कपडे गच्च कपडे. कोण आहेस तू सांग की? मी टेनिस चॅम्पियन तानिया गिर्जा. हाय नमस्ते. मी मूळची फ्रान्स देशातली, पण आता सर्वच देशात माझा खेळ खेळतात. पण तू हे कोणाला मारायला आणलंयस? मारण्यासाठी आणलंय. रॅकेट काय? याला घाबरू नका, तुम्हाला नाही मारणार. मी हे असं या बॉलला गेला आता नाही यायचं. गेला. नशीब त्याला मिळालं. कसा वाटेल टेनिस खेळ तुमच्या राज्यात? मस्त. पण महाराज आपल्या राज्यामध्ये तर हे जुरण डास मारायला वापरतात ना. हे बघू. चला कोण खेळणार माझ्या बरोबर? बच्चे कंपनी खेळणार का? आवडेल की नाही टेनिस खेळायला? आम्हाला नाही आवडणार टेनिस खेळायला. हो ना, ह्यात काय मज्जा? नुसता बॉल असतो मारायचा आहे. नुसता बॉल नाही, पुढे बघ अजून आहे. चला मी सांगते. या कोणीतरी महाराज तुम्ही सुरुवात करा. महाराज तुम्ही खेळा. खेळा महाराज. चालेल चालेल. ओहो काय ग? बाय 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 बाय. हे मार खातील माझ्या आता. हे मार खाणार आहे. महाराज हे दाखवा. हा काय आहे? हे काय आहे? खेळताय तुम्ही? अरे वा. हा हा. गटाराचा गाळ काढण्यासाठी केले. बघू 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 ना बघू. वा वा वा. अय्या महाराज हिरो मंडी. मागे सरका मागे सरका सरका मागे. हे तयार? हा बोला बोला. कोण बोलणार पहिलं? आणि आता रंगणार आहे सामना तानिया गिर्जा आणि महाराजांमध्ये. बघूया कोण जिंकतंय ही मारामारी. मारामारी नाही. अरे खेळ बघाय कसली खेळ बघायला मिळणार आहे? असा मारील तुला. मी बोलतो. हा छान बोलतो. हा छान बोलतो. बोल. अरे तान्याने बॉल मारा और वो महाराज ने नहीं मारा. महाराज हारा. महाराज तुम हार्या. तान्याने बॉल मार्या वो महाराज ने नहीं मार्या और महाराज आता जातोच का रे जाऱ्या? ए चल चलिया. Stop walking in circles. Something has to change. When you run out of breath, yeah. And you're calling the game. Don't give the mess. Don't give the mess. Don't give the mess. Don't give the mess. बापरे अहो काय खेळ आहे हो. जादू आहे जादू. शरीरासाठी फायदेशीर आहे हो. हा खरंच किती गोड आहेस तू. छान आहे छान आहे छान आहे. पुढचा पुढचा चल. मी बसतो जरा. कशाला खेळायचं? आपलं वय काय? आपण कशाला खेळायचं? काही विचार असावा डोक्यामध्ये. काय ग? बाय 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 बाय.
चॅम्पियन बोलवा जवळ ये. पुढचा चॅम्पियन हाजीर हो. कोण येते कोण येते हे टेनिस कोण येते ग? बॉल 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 बॉल. अरे बापरे एवढा मोठा बॉल. हा बहुतेक क्रिकेट असणार. एवढा मोठा बॉल. एवढा मोठा बॉल क्रिकेटचा मग फुटबॉल केवढा असेल? एवढा. ए बाहेर बाहेर. Essa bola vai rolar, dum dum, é toque de verde, quando a bola chega lá, coração fica na rede, na rede, na rede. Olá, olá. La 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 बापरे मस्त वाटतंय खेळायला. हे इथे ये बॉल आहे बॉल आहे बॉल आहे. हात का लावत नाहीस? हाताने उचललं पाहू नको ठेव खाली. बोल. नमस्कार. नमस्कार. ओळखलात का मी कोणता खेळ असणार? फक्त बॉल बॉल नाही, फुटबॉल. आपला फुटबॉल. काय रे मित्रांनो, तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडते ना? आम्हाला नाही आवडत फुटबॉल खेळायला. या आपण खेळूया. खूप सोपे आहे. 2 ग्रुप करायचे. एका ग्रुपमध्ये 11 खेळाडू असणार. मैदानाच्या 2 बाजूला बॉल जाळीत बॉल पोचवायचा. खूप कंटाळा येणार. ह्याच्यात खूप वेळ पण जाणार. तुला उठायला वेळ लागतोय बघा ती. ते चष्मीच बोलतोय बघा. मोबाईल बघून बघून चष्मा लागलाय. अरे हा मैदानी खेळ आहे. ऊन थंडी वारा तर लागणारच. त्यापेक्षा आम्ही मोबाईल गेम खेळत होतो ते काय वाईट होतं? आमचे सर्वांचे मोबाईल महाराजांनी ताब्यात घेतले. ते बघा ठेवले तिथे मी देणार नाही कोणाला. पण आम्ही फुटबॉल का खेळायचा ते तरी सांग. बोला. एक्सरसाइज होते, हातपाय मजबूत होता. बॉलच्या मागे लागण्यासाठी पळावं लागतं आणि सर्व मैदानाला फेऱ्या होतात. अच्छा. ए फुटबॉल का बस. टेनिसमुळे सुद्धा फायदे होतात. अरे पण ते तिथेच आहे. एवढी मोठी मैदान फिरावं नाही लागत. पण टेनिसला फ्लेक्सिबिलिटी लागते. मागे पुढे बाजूला पाहून वाकून उडी मारून चेंडू तोलवायला लागतो. महाराज याच्या शरीराला फायदा होणार की नाही? हो तर होणार होणार होणार. आणि समजा हे सर्व करत असताना एखाद्याचा हातपाय मोडला तर? एवढा मोठा बॉल डोक्याला लागला तर? त्यांच्या डोक्याला लागला तो. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. आता द्या उत्तर. आता बोला उत्तर द्या. बोला बोला. टेनिसमध्ये अपघात फार कमी होतात. पण फुटबॉलमध्ये मात्र जास्त हातपाय तुटतात. आणि काय कर टेनिसमध्ये ज्या हातपायला चुकतात याचं काय? पण जास्त अपघात फुटबॉलमध्ये होऊ शकतात. थांबा. ए काय ग? बाय 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 बाय. पुढचा चॅम्पियन बोलवा. मला पुढचं बोलायला वेळ नाही. पुढचा चॅम्पियन हाजीर हो. कोण येते? मला वाटलं वरती कावळा बसलाय म्हणून घाबरून असं बघतोय वरती. बोल बोल बाबा बोल बोल इथे बोल. नमस्कार. मला कोणी ओळखत नाही असं होऊच शकत नाही. क्रिकेट. मी जगप्रसिद्ध आहे. काय रे मुलांना, क्रिकेट खेळतात की नाही? हो खेळतो ना, पण मोबाईल मध्ये खेळतो. पहिली वारच माझी प्रसिद्धी. क्रिकेट काय मोबाईलवरचा खेळ नाही, मैदानात. बरं आपण खेळूया. काय नाही महाराज हा घ्या बॉल. बॉल सगळे बॉल येतात. तिकडे 2 बॉल आधीच उभे आहेत. हा आणखीन एक बॉल आला. काय करायचं?
बॉल फेकायचा. बॉल फेक यांच्याकडे फेकायचा काय? नाही. मग इथे आहे. तुझ्याकडे हा. याच्याकडे मारायचा का? अच्छा हे माहिती आहे. वा वा वा. पण तुझं साहित्य सगळं आणलंयस का? नाही. का? मी 3 स्तंभ आणायला विसरलो. काय बोललास? 3 स्तंभ आणायला विसरलो. हा बा काय बोलतो? 3 स्तंभ आणायला विसरलो. मला वाटलं चांगलं ऐकायला येईल. हे बघा अरे काय तो काय काय नीट बोल काय बोलतोयस? 3 स्तंभ आणायला विसरलो. काय? 3 स्तंभ आणायला विसरलो. 3 स्टंप. अच्छा 3 स्टंप. मग आता मला सांगा स्टंप नसेल तर कसं खेळायचं सांगा. हा किती स्टंप लागतात? 3 स्टंप कसे आणायचे आता? 3. हा अच्छा साहेब कळलं तुम्हाला? कळलं? जरा स्टेम मधून उभे राहा. हा बाबा बाबा ए बोला स्टेम आता उभे राहा. अय्या आमचे हे पण खेळणार. आमचे हेच आता मस्त खेळणार. आमचं हेच आता जिंकणार. बापरे केवढा आनंद झाला बघा. स्टंप जावा कसले स्टंप आहे एक वा 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 वा. वा वा काय ग बाय 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 बाय. अजून ह्याची मस्ती कमी झाली नाहीये. आता मस्ती कशी उतरवतो ना ते बघाच. ए चल सुरू करूया चल. ए आता महाराज बॉल टाकणार आहेत आणि ते बॉलला आउट करणार आहेत. कशातलं बोलताय बघा. तुझ्या टाकाने बॉलला आउट केलं होतं का? अरे स्टंप पळाले. बॅटिंग मला पळताना पाहिला, बॉलिंग मला पळताना पाहिला, स्टंप पळताना पहिल्यांदा पाहिले. काय महाराज क्रिकेटला तुमच्या राज्यात परवानगी द्या. काय बोलला? त्यांच्याशी बोलायलाच नको. काय ग बाय 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 बाय. बस पुढचं चॅम्पियन बोलवा. चला पुढचा चॅम्पियन हाजीर हो. थोड़े लपक झपक थोड़े लचक लचक आया मटक मटक मैंने दिया पटक. ले पंगा ले पंगा ले पंगा ले पंगा ले पंगा. बस थांब उभा राहा. इथे तुम्हाला कोण आहे सांग तू. खरा मैदानी खेळ म्हणून माझीच निवड करा. कबड्डी 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 कबड्डी. अरे हो तोंडा तुझ्याविषयी काहीतरी सांग ना आम्हाला. कबड्डी मातीतला खेळ असतो. खरा मैदानी खेळ असतो. मग आम्ही तर बाथरूम मध्ये खेळतो की काय? ही सुद्धा मैदानातलाच खेळ आहे. गप्प बसा. टेनिस मैदानातच खेळतात. टेरेसवर नाही खेळत. अरे मित्रांनो आजकाल माझी क्रेज कधी नव्हती ती वाढू लागली. महाराज चला सुरू करूया. 2 ग्रुप बनवायचे. अर्धे इकडे अर्धे तिकडे. 2 गट बनवायचे. हा मुलांनो या तुम्ही पण. नाही नाही नाही. आम्ही फक्त पाहणार. हे फक्त बघता खेळत नाही. त्याला फक्त मोबाईल द्या खेळायला. आळशी आहेत. हा मैदानावर खेळायला लोक म्हणतात मोबाईलवर खेळू. हो हे कबड्डी तू आमच्याशी खेळणार. तर मी काय म्हणतो कबड्डी कबड्डी बोलण्याऐवजी मी फुरफुर 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 केलं चालेल? महाराज तुम्हाला महाराजांऐवजी शिपाई म्हणलं तर चालेल. अगं त्या अगोदर शिपाईच होते. हो शिपाई होतो. हा हे बघा आपला गट आपण जिंकायचं. त्याने हरवायचं. आपला गट जिंकला पाहिजे. कबड्डी 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 कबड्डी.
अरे चल 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 अरे चल 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 अरे चल आपण जिंकायचं. कबड्डी 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 बाद झाल्यावरती आनंद होतो. महाराज तुम्हीच तर बोललेला घे घे. अरे घे म्हणजे बाद कर ना. गाढवले का त्यास तू झालं झालं मी बाद झालो नाही तर माझा काय खरं नव्हता. घाबरत त्या कबड्डीला घाबरला. हे बघ आता माझी कबड्डी बघा. अय्या आमचे बाद झाले म्हणजे मी पण बाद. हो तू पण खेळ जरा. मोठ्या आली मोठी. हा ए कबड्डी 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 मध्ये मध्ये उभ्या राहू नका. बाद झालो तुमच्यामुळे. ओ शेवटचं चॅम्पियन बनवा. ए मांद्या ये ना. पुढचा चॅम्पियन हाजीर हो. हे बघा बापरे काय हे. बोला आता बोला 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 बोला. बरगड्या बघा बरगड्या. ए बाबा बोल कोण आहेस तू. साई मॅम मला नाही ओळखलं. तुम्हाला नाही ओळखलं. कोण तुम्ही. पांडू हवालदार. कोण तुम्ही. कुस्ती म्हणतात मला कुस्ती. मॅम मराठी मातीतला खेळ खरा खेळ म्हणून माझीच निवड करा. महाराज पाठवा कोणाला बी कसा आवा मारतो ते बघा. तुम्ही आडवा पाडणार. राजवैद्य बोलवा कोणा. हो पुढे या पुढे या. पण महाराज मला अजून जगायचंय. जगून राज्याला काय फायदा होईल असं वाटत नाही. थोडी कराटे कुस्ती पाहू दे तर आम्हाला. तुमची मुलगी काय म्हणते बघा. अहो महाराज ती मुलगी नाहीये चौथी बायको आहे. असं काय करताय. बाबा बाबा हलवा त्याला. तू कोण आहे. चौथी मुलगी. ती मुलगी ही मुलगी ही ही चौथी. हा सातव्या मुलीचा सातवा मुलगा. असं काय करताय महाराज. माफ करा, मी नाही करू शकत. घाबरला घाबरला. चला हा तू तसा कसा आहेस सांग. मी तसा जुना खेळ आपली ताकद दाखवण्याचा खेळ. शाबास. ताकद कमी पडली तर वाद झालं म्हणून समजा. शाबास. सकाळी उठून 3 ग्लास मस्त दूध काढला शाबास. पितो आम्ही. आणि हे मुले दुधात पावडर टाकल्याशिवाय दूधच पित नाहीत. आणि आजकालची मुलं दूध तरी कुठे पितात. सारखं आपलं पिझ्झे बर्गर खात असतात. शी 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 शी. पण हल्ली मी दुर्लक्षित झालो. आता विज्ञानाचे कुस्ती खेळणे कमी झालंय. पूर्वी गावागावात कुस्तीचे फळ किती रंगायचे. अंगाला अशी माती लावून कुस्ती खेळण्याचा कमीपणाचा वाटू लागलाय. कुस्ती खेळणं बंद होऊ लागलाय. आमच्याकडे जुने खेळ हल्ली कोणी खेळतच नाही. लगोरी विकी दांडू असले खेळ तर संपून गेले. महाराज तुमच्या राज्यापासून सुरुवात करा. कुस्तीला परवानगी द्या. जुना खेळांना महत्व मिळून द्या. बघा आहे का कोणीकडे कुस्ती खेळायला तयार. तू खेळणार कुस्ती नक्की. ए पाहूया हा कशी कुस्ती खेळतो पाहूया. आणि बात करतो. इथे जमलेल्या मुलांपैकी बोलवा. आहे कुणाची हिंमत आहे, आहे. याच्याशी कुस्ती खेळू शकतो. बोलवा बोलवा. ज्याची हिंमत ये, आहे ये, ये. त्याने अंगावरचे सगळे कपडे काढून यावरती या. अंगावरचे सगळे कपडे काढून या. या. या, या.
खऱ्या अरे पुण्याच्या मातीतला पैलवान दिसतोय हा. वा काय कोणत्या तालमीमध्ये खेळतोस तू? महाराज हा त्याला म्हणावं ते सांभाळ. हो अडकून ठेवलंय खरं. हा काय नाव तुझं? अनिश पैलवान. या पैलवानाबरोबर टिकावं लागेल तुझा. अरे हा तुला मारेल नाही नाही म्हणतो. चाल अरे आऊट केलंस तू. वाक्य पडला हा. इकडे काळी पैलवान. अरे काय रे तू आम्हाला वाटलं तू जिंकशील पण तू काय हरलास काय पडलास मोठ्याने बोल. तुम्ही तर सांगितलेलं. चल चल आम्ही असं दिसतं. हे बघ हे 3 कलर तुला बक्षीस दिलेत. टाळा वाजवा ह्याच्यासाठी. मला वाटत नाही पुढच्या वर्षी आमच्या संस्थेचं नाटक बघायला येईल. हे मला वाटतं राजा म्हणून त्यांनी मला बक्षीस दिलेलं दिसतंय. हे बक्षीस मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. थांबा थांबा थांबा. असे खेळ का बरं खेळू नये सांगा बोला. बाबा किती कष्ट किती मैदाने लागतील तेवढी जमीन जाईल. या इथे काय बोललीस पुन्हा बोल. किती कष्ट किती मैदाने लागतील तेवढी जमीन जाईल. म्हणून मैदानी खेळ खेळायचे नाहीत का? जमीन जाईल म्हणून. अगं आपलं राज्य शासन मॉल बांधायला स्मारक बांधायला 10-10 वर्ष जमिनी ठेवून देऊ शकतात पण मुलांना खेळण्यासाठी मैदान राखून ठेवू शकत नाही. ही आपली अवस्था आहे. पण इथे चालणार नाही. प्रत्येक खेळ उन्हात पावसातच खेळावा लागणार. हो हो खेळावे लागतात. क्रिकेट खेळताना खूप धावावं लागतं. हो हे खेळ खेळताना खूप दम लागणार. मला तर खूप जमायला आता मी सारखी आजारी असते. हो ना किती तो त्रास. आमच्या मोबाईल मधला खेळ खेळण्यासाठी अजिबात कष्ट नाही. आरामात खेळू शकतो जिंकू शकतो. पण हे मोबाईल वरचे खेळ खेळताना डोळ्यांचं काय गाडविंगीचे चष्मे लागतील. हातापायात ताकद कशी येणार. शाबाश. या स्पर्धेच्या युगात तुमचे हातपाय नको मजबूत व्हायला. शाबाश. सारखं मोबाईल पाहून डोळ्यांचा त्रास होतो मेंदू खराब होतो. शाबाश. वेगवेगळे आजार सुरू होतील मोबाईलच्या अतिवापरामुळे. बरोबर बरोबर. कसले खेळ खेळता तुम्ही मैदानात या मैदानात. शाबाश. मैदानात खेळून कोण सांगा डोळून घेईल. आता पाहावं लागतं रक्त येतं. अरे पण या स्पर्धेच्या युगात तुम्ही भक्कमपणे उभे नाही राहू शकत. बरोबर आहे. सतत बसून पाठीला पोकेल माने वाकडी होती का हाताला काम मिळणार बाकी बॉडीचं काय. हो ना हाताला कुठे व्यायाम फक्त बोटांना मिळतो व्यायाम. आजकाल तर मुलांच्या बोटांच्या तक्रारी यायला लागल्या. बरोबर आहे. मुले ताटपणे उभं राहते आणि जास्त उभं राहिले चक्कर यायला लागते त्यांना. मोबाईलच्या खेळामुळे मुलांच्या जेवणावर सुद्धा लक्ष नसतं. बरोबर बोललास तू अगदी बरोबर बोललास. सुद्धा हेच आहे. आई बाबा माया 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 काय झालं. माझ्या माझ्या माया काय झालं. माया माया राजवैद्य 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 मायाला काय झालं बघा. काय घाबरू नका काही होणार नाही. राजवैद्य राजवैद्य काय झालं काय झालं. काहीही नाही थोडा अशक्तपणा आहे
तिला थोडं खाऊ द्या आणि आराम करू द्या. बाकी घाबरण्यासारखं काही नाही ना? नाही. नाही, तुम्ही चेहरा बघितला म्हणून मी घाबरून गेलो तुमचा. हो. माया माया, राजवैद्य काही नाही बोलले. आता उठा उठा उठा. काही नाही काही नाही काही नाही. खाल्लंच की बरं वाटेल. पाहिलं हे सगळं कशामुळे? हो, सर्व मोबाईलमुळे. याच्यावर पण यावर कोणी कायमचा उपाय का नाही करत? मला असं वाटतंय औषधांचा साठा वाढवायला हवाय. नाही, औषधांचा साठा वाढवण्याची गरज नाही. औषधांचा साठा वाढवण्याची गरज नाही. मैदानांची संख्या वाढवायला हवी. मैदानांची संख्या. हो या, खरंच मैदानांची संख्या वाढवायला हवी आणि मैदानावर जाऊन खेळायला हवं. का रे? मैदानी खेळांचं महत्त्व हे आम्हाला आज लक्षात आलं. आम्ही आजपासून मोबाईलवर खेळणार नाही. आम्ही चुकलो. आम्हाला माफ करा. पण महाराज, कोण जिंकलं? कोण आहे चॅम्पियन? कोण आहे चॅम्पियन? उत्तर ऐकायचं? ऐका उत्तर. जे खेळ मैदानावर खेळले जातात आणि जी मुलं मैदानावर खेळायला जातात तेच खरे चॅम्पियन. खेळूया.